हे इंग्लिश लर्नर्स, आजचा ग्रामर टिप खूप इंटरेस्टिंग आहे. बिकॉज आणि सो दोन्हीचा अर्थ जवळपास सारखाच वाटतो ना, पण दोघांचा वापर वेगळा आहे. बिकॉज म्हणजे कारण, सो म्हणजे परिणाम. चला काही बिकॉजचे एक्झाम्पल्स बघूया. आय स्टेड होम बिकॉज इट वॉज रेनिंग. मी घरीच राहिलो कारण पाऊस पडत होता. शी इज हॅपी बिकॉज शी पास्ड दी एक्झाम. ती खुश आहे कारण तिने एक्झाम पास केली. तसेच काही सोची एक्झाम्पल्स बघूया. इट वॉज रेनिंग सो आय स्टेड होम. पाऊस पडत होता म्हणून मी घरी राहिलो. शी पास्ड दी एक्झाम सो शी इज हॅपी. तिने एग्जाम पास केली म्हणून ती खुश आहे. अगर समझ आया हो तो डबल टैप करो और अपने इंग्लिश लर्निंग फ्रेंड्स के साथ शेयर करना मत भूलना. लेट्स लर्न इंग्लिश विथ इंग्लिश जोन एकेडमी.